नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या भरतगावकर यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बैलपोळ्याविषयी काही माहिती घेणार आहे. तरी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांची दौलत म्हणून बैलाकडे बघितले जाते. बैल म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. बैलांकडे बघितले जात होते. त्याच्या दावणीला जास्त बैल तो मोठा शेतकरी अशी ओळख असायची. महाराष्ट्राची एक ओळख म्हणून बैलांकडे पाहिले जायचे. मात्र अलीकडे शेतीत यांत्रिकीकरण आल्यामुळे बैलांचा वापर कमी झाला. त्यामुळे बैलांची संख्याही कमी झाली होती. बैलांची प्रजात संपुष्टात येते की काय अशी भीती असताना अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना खूप चिंता पडायची. बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने बैलांचे पुन्हा जोपासना होऊ लागली. व्यापारी किंवा उद्योजकाकडे अशा BMW सारख्या महागड्या गाड्या असतात. तसे घरंदाज शेतकरी हे शर्यतीचे बैल अलीकडच्या काळात पाळू लागले. पोटच्या पोराप्रमाणे त्याची देखभाल करू. बदाम, दूध, अंड्यासह विविध प्रकारच्या डाळीच्या खाद्याचा खुराक बैलाला दिला जातो. सध्या शर्यतीचा बैल घरी आणणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल बनले आहे. अशी देखणी खोंड बैल सांभाळून हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी सारखी मोठी मैदाने गाजवत त्या शर्यती जिंकून सातारा जिल्ह्याचा नावलौकिक शर्यतीचे बैल वाढवत आहेत. धन्यवाद.